नमस्कार. जागरऑनलाईन.com या आठवड्यामध्ये आपण निवडणूक आयोगाच्या संदर्भात जो काय वाद निर्माण झालेला आहे त्यावर चर्चा करणार आहोत. कारण भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्या निवडणूक आयोगाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्याला सार्वभौम सर्व सत्ता आणि पारदर्शी कारभार करण्यासाठी स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. अनेक वर्षांच्या निवडणुकांच्या अनुभवानंतर भारतीय निवडणुका या प्रसारमाध्यमे किंवा न्यायालय यांच्यावर जसा विश्वास लोकांचा पूर्वी होता, आजही कमी अधिक प्रमाणात आहे, तसाच निवडणूक आयोगावर देखील खूप लोकांचा विश्वास होता आणि त्याला कुठेतरी तडे जाणारे निर्णय निवडणूक आयोग घेत आहे का असे अलीकडे वाटू लागलेलं आहे. कारण निवडणूक आयोगाच्या प्रमुखांची म्हणजे आयुक्तांची नियुक्ती करण्याची जी व्यवस्था होती त्याच्यामध्येच मोठा बदल करण्यात आला आणि राजकीय पद्धतीने त्या निवडणूक आयुक्तांच्या निवडी होऊ लागल्या. तेव्हापासूनच मतदारांच्यामध्ये ही चर्चा सुरू झाली. बिहार विधानसभेची निवडणूक येत्या 4 महिन्यामध्ये होणार आहे आणि त्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे पुनरावलोकन चालू आहे आणि त्या मतदार याद्या पुन्हा तयार करण्यात येत आहेत आणि त्याच्यामध्ये 65,63,000 मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ती वगळण्याची कारणे कोणती आहेत, कोणाची वगळलेली आहेत, किती आणि कुठल्या मतदारसंघातली वगळलेली आहेत याचा सर्व तपशील जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. त्याला निवडणूक आयोगाने नकार दिला. वास्तविक ही खूप चांगली संधी निवडणूक आयोगाने गमावलेली आहे की आपला कारभार पारदर्शी, निपक्षपाती आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, विश्वास देणारा हा निर्णय होऊ शकला असता. पण तो निर्णय नाकारल्यामुळे काही जण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने आता ती 65 लाख वगळलेल्या मतदारांची नावे जाहीर करण्याचा आदेश दिलेला आहे. आता ती नावे जाहीर केली जातील, त्या नावामध्ये काही गफलत आहे का हे सर्व पाहिलं जाईल. पण मला वाटतं की लोकांनी जो विश्वास ठेवला आणि आजपर्यंत निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतला, लोकांनी जे मिळवलं ते निवडणूक आयोगानं गमावलं असंच याचं वर्णन करावं लागेल. आणि निवडणूक आयोगाने आपली ही ज्या चुका झालेल्या आहेत किंवा अविश्वासाला पात्र होईल किंवा विश्वासाला तडे जातील असे काही निर्णय घेतले आहेत, ते निर्णय बदलणं आवश्यक आहे अशी चर्चा आपण ह्या भागात करतो आहोत. तुम्हाला या भागाविषयी काय वाटतं, तुमची काही मतं आहेत ही आपल्याला जरूर कळवावीत. धन्यवाद.